welcome to Shivando Tasha. ढोल ताशा आत्तापर्यंत जनरली एका अ, काही सण किंवा अशा वेळेलाच वाजवलं जायचं खरं तर. म्हणजे गणेशोत्सव आहे, शिवजयंती आहे, गुढीपाडवा आहे. या सणांना शक्यतो ढोल ताशाचं एक महत्त्व होतं. पण जेव्हा आता आम्ही आता अमेरिकेत आहोत आणि आम्हाला ह्या कलेला अजून काय प्रोत्साहन देता येईल, आम्हाला कसं या कलेचा अजून जास्ती प्रचार-प्रसार करता येईल, हे हे मनात ठेवून आम्ही ढोल ताशा ही कला जिथे जमेल तिथे आम्ही सादर करायला अत्यंत उत्साहाने तयार राहायचो. सो आम्ही तसेच सर्वप्रथम काही वर्षांपूर्वी ह्युस्टनमध्ये जेव्हा हाउडी मोदी कार्यक्रम झाला होता, तेव्हा आम्ही यूएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि इंडियन प्राईम मिनिस्टर मिस्टर मोदी यांना ढोल ताशाच्या गजरात आम्ही त्यांचं स्टेजवर स्वागत केलं. आणि ही एक अत्यंत अभिमानाची बाब होती, की ढोल ताशाच्या गजरामध्ये ह्या 2 दिग्गज नेत्यांचं स्टेजवरती स्वागत होतंय. त्याच्यानंतर मग आम्ही एन-बी-ए, एन-एच-एल, WNBA, एम-एल-सी, एम-एल-बी यासारख्या काही नामांकित स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्सच्या हाल्फ टाईममध्ये आम्ही परफॉर्म करून ही कला समोर सादर केली. आता एन-बी-एचा एक किस्सा नक्कीच आम्हाला शेअर करायला आवडेल. एन-एच-एल रादर एन-एच-एलचा एक किस्सा नक्कीच शेअर करायला आवडेल. कारण जेव्हा आम्ही वादन करून परत चाललो होतो, तेव्हा लोकं इतके एक्साइटेड होते, की हे ढोल काय आहेत वगैरेसाठी. सो आम्हाला थांबवून लोकांनी विचारलं, की "हे काय आहे? मग आम्ही वाजवू का?" मग काही लोकांना ते वाजवायची इच्छा होती. सो लोकं ॲक्चुअली ढोल वाजवून बघत होते तिथे. सो आम्हाला त्या क्षणाला खूप आनंद झाला, की ही कला लोकांपर्यंत पोहोचतीये, लोकांना त्याचा आनंद घेता येतोय, आस्वाद घेत आहेत लोकं आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे. की नुसतं असं नाही, की अरे, कोणीतरी काहीतरी वाजवून गेलं आणि झालं संपलं. सो ह्या कलेला आम्हाला तिथपर्यंत नेता आलं, लोकांपर्यंत पोहोचवता आलं. ती कला एका अ, सणासुदीची न ठेवता आम्हाला ती फार ग्लोबल ऑडियन्सपर्यंत ती नेता आली. हे एक अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिले तर शिवम ढोल ताशाची जर्नी जेव्हा निखिल मला सुरू केलं तेव्हा एका छोट्याशा वादक संचापासनं ते आता 50 ते 40 ते 50 लोकांपर्यंत गेलेलं आहे. आणि जो प्रवास झाला आतापर्यंतचा तो खूपच प्रेरणादायी आम्हाला स्वतःलाच. कारण जसं-जसं आम्ही एक-एक नवीन उच्चांक गाठत जातोय, तसं-तसं अजून पुढचं काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करण्याची इच्छा होते. आणि हे करत असताना आम्हाला जी आमच्या बाकी पथक सदस्यांची जी साथ मिळते, त्याच्याने अजून आम्हाला तो हुरूप येतो, की अजून काम करत राहावं. आम्ही दर शनिवार-रविवार ॲक्चुअली नाही शनिवार-रविवार नाही. फक्त रविवारी प्रॅक्टिस करतो आम्ही, पण साधारणतः 3 ते 4 तास प्रॅक्टिस करतो. ह्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट एकच आहे, की स ज्या संगीताला भाषा नसते आणि ती खरंच लोकांपर्यंत पोहोचेल. निखिल म्हणाला तसं, की जेव्हा आम्ही अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवरती वादन केलं, वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये अमेरिकेतल्या ते सुद्धा आणि लोकांचा जो प्रतिसाद होता त्यावेळेला आम्हाला तितकं एक्सायटिंग वाटलं, की नाही हे करत राहायला पाहिजे. आपण हे जोपासायला पाहिजे. हे अजून लोकांपर्यंत जायला पाहिजे. इनफॅक्ट पुढच्या पिढीला सुद्धा गेलं पाहिजे. आमच्याकडे आता काही 1-2 लहान मुलं पण आहेत ज्यांना आम्ही ट्रेन करतोय. पण अर्थात वयाची मर्यादा बाळगून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो लहान मुलांच्या. तर हा सगळा प्रवास एकंदरीत अ, असा चालू आहे आमचा आता शिवममध्ये. आमच्या वादक संचामध्ये जे 40-50 लोकं आहेत, ते अत्यंत कमिटेड आणि अत्यंत मनापासनं वादनावरती प्रेम करणारे लोकं आहेत. सो दर रविवारच्या 3-4 तासाचा रगडा आम्ही जेन्युइनली रगडाच देतो त्यांना. आमचं नुसतं पहिलं आवर्तनच 1.5 तासाचं असतं. मग त्याच्यानंतर प्रॅक्टिसेसच्या चाली आणि अशा सगळ्या गोष्टी चालू होतात. सो इतक्या
रगड्यामधनं जाताना सुद्धा ना, ह्या लोकांचा कलेवरती असलेलं प्रेम आम्हाला दिसतं. आणि हे जे प्रेम आमच्या व्हॉलंटिअर्सचं आहे, हे आम्हाला हे नवीन-नवीन उच्चांक गाठायला सुद्धा खूप खूप मदत करतं. आम्ही फक्त सगळ्यांना एकच सांगत असतो, की हे ढोल ताशा पथक आहे आणि एक सामाजिक संस्था नाही. इथे आपण ढोल ताशा ह्या कला संस्कृतीला जपण्यासाठी आहे. त्यामुळे आम्हाला देवकृपेने खूप चांगली लोकं मिळालीत. फिफा जसं ढोल ताशा म्हटले, की डोळे बंद केल्यावरती ढोल आणि ताशा असे वाजताना येतात कानात. तसंच फिफा म्हटलं, की खूप सारी लोकं, खूप जोश, खूप जल्लोष हा येतो. आणि जेव्हा ते अमेरिकेत घडतंय हे म्हटल्यावरती सुरुवातीला खूप आशा होत्या, की आपण करावं आणि त्याच्यासाठी आम्ही काम करत गेलो. पण ऑब्व्हियसली थोडं एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि फक्त पहिल्यांदाच भारतीय संस्कृती आतापर्यंत आम्ही सुद्धा कधी बघितलं नाही, की भारतीय संस्कृतीमधलं कुठलंही एक असं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. तर गेल्या वर्षी ॲक्चुअली खरं तर 2018 ला त्याची सुरुवात झाली, की जेव्हा सगळ्यात पहिले आय थिंक FIFAने अनाउन्स केलं होतं, की ते अमेरिकेत येणार आहे. पण कुठे वगैरे काही माहीत नव्हतं. 2022-23 ला कधीतरी अनाउन्समेंट झाली, की या शहरांमध्ये घडतंय. आणि तोपर्यंत आमचा जो काही प्रवास झाला होता एकंदरीत तेव्हा असं एक वाटलं, की आपण प्रयत्न करून बघावा. आपल्यासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठी आणि सगळ्याच म्युझिक प्रेमींसाठी, की ढोल ताशा ही जी संस्कृती आहे, ही सगळ्या जगापर्यंत न्यायची आणि आमच्या व्हिजन मिशन स्टेटमेंटमध्ये पण तेच आहे, की आम्हाला ही कला सगळ्यांसमोर न्यायची आहे. तर आम्ही गेल्या वर्षी लाइक जानेवारीपासून पहिल्या महिन्यापासून सुरुवात करत होतो. त्यांना आम्ही फिफा अथॉरिटी शोधल्या, त्यांना अप्रोच केला, त्यांना वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये जाऊन भेटलो. त्यांना लिटरली कॉर्पोरेट पद्धतीने आम्ही त्यांना ते पिच केलं, की आम्ही कोण आहे? भारतीय लोकं किती आहेत इथे? किती लोकं सॉकर फॉलो करतात? कारण इकडे अमेरिकेत त्याला सॉकर म्हणतात, फुटबॉल नाही म्हणत. तर अ, असं सगळं त्यांना आम्ही प्रेझेंट केलं. ते सुद्धा इंटरेस्टेड झाले आणि मग त्यांनी आमचा आधीचा एक हे पण बघितला ट्रॅक रेकॉर्ड, की हां, नाही यांनी इथे पण वाजवलं आहे. तर ह्यांना एक चान्स द्यायला हरकत नाही आणि ॲक्चुअली झालं आणि पहिला परफॉर्म झाला त्यानंतर ते इतके खुश झाले, की त्यांनी आमचं ॲक्चुअली कमी असलेले परफॉर्मन्स वाढवले आणि आता 19 जुलैला पण आम्ही या रविवारी अजून एक परफॉर्मन्स करणार आहे.